नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक गंभीर असा विषय भटकतोय. अर्थात विषय कधी भटकायला लागला, विषय खरं तर भरकटतात, पण विषय आता भटकायला सुद्धा लागलेत. कारण नरेंद्र मोदींची पुण्यामध्ये सभा होती महायुतीसाठी, आणि मोदींनी भाषणामध्ये आपल्या भाषणात एका भटकत्या आत्म्यासाठी जे आपल्या भाषणामध्ये अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी 3 मिनिट दिले की जी महाराष्ट्रामध्ये एक आत्मा भटकतोय, असंतुष्ट आत्मा, त्याच्या अनेक भावना, स्वप्न खरं तर भंगलेले आहेत. आणि ही भटकती आत्मा स्वतःचं काही चांगलं झालं नाही किंवा स्वतःचे काही स्वप्न पूर्ण झाले नाही, मग आपलं तर काही चांगलं होणार नाही. पण जर दुसऱ्याची काही स्वप्न पूर्ण होत असतील, पण त्याच्यामध्ये सुद्धा काड्या घालायच्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा खोडा घालायचा, मग राज्याचं राजकारण असेल, राज्याच्या विकासाचं राजकारण असेल, राज्याची गाडी विकासाच्या रुळावर असेल, किंवा देशाच्या राजकारणामध्ये देशाच्या विकासावर अनेक गोष्टी करता येण्यासारख्या होत्या, पण आपलं चांगलं होत नाही, आपल्याला मान मिळत नाही, आपल्याला योग्य ठिकाणी योग्य वेळी जाता आलं नाही. अशा अनेक गोष्टी मनामध्ये साठून ज्या पदापर्यंत आपल्याला जाता आलं नाही आणि आता जाणंही दूरपर्यंत शक्य नाही, अशा ह्या भटकत्या आत्म्याचं वर्णन पण नरेंद्र मोदींनी अतिशय शेलक्या शब्दात, अतिशय करेक्ट, आणि त्यांनी कुठंही कोणाचंही नाव घेतलं नाही. खरं तर पंतप्रधान मोदी टीका करताना समोरच्या माणसाचं कधीच नाव घेत नाही. मग ते राहुल गांधी असतील, शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांचा नावाचा ते कधीच उल्लेख करत नाही. त्यांना जे बोलायचं ते संदर्भात बोलतात, अचूक बोलतात, आणि अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी बोट ठेवून एकदम मार्मिक गोष्टी सांगून लोकांना अगदी उदाहरणासहित पटवून देऊन त्या माणसाचं नाव न घेतलं तरी पण लोक सांगतात की नाही, ही टीका शरद पवारांसाठीच होती, ही टीका राहुल गांधींसाठी होती, ही उद्धव ठाकरेंसाठीच होती. असं अनेक वेळा आपण मोदींच्या भाषणातून या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचा आत्मा भटकतोय, वारंवार भटकतोय. आणि जे महाराष्ट्रातलं जे अस्थिर वातावरण आहे, केवळ आणि केवळ 1967 पासून आजपर्यंत 2024 पर्यंत जो अस्थिरतेचं वातावरण आहे, ते एकमेव एका माणसामुळे, आणि ती भटकती आत्मा कोण, मग याचा शोध सुरू झाला. खरं तर सुरुवातीला तुम्ही नरेंद्र मोदींनी या भटकत्या आत्म्याबाबत नेमकं काय म्हटले ते ऐका. कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है. और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है. हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है. आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने
अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया और कई मुख्यमंत्री अपना कार्यकाल भी पूरा नहीं कर पाए। ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते, ये आत्मा कुछ भी कर देती है। वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है, परिवार में भी कर देती है। 1995 में जब बीजेपी शिवसेना की सरकार आई तो भी आत्मा उस सरकार को अस्थिर करने के काम में लग गई और 19 में तो उन्होंने जनादेश को ही इतना बड़ा अपमान किया, वो महाराष्ट्र की जनता भली भांति जानती है। और मग यामध्ये जे काही मोदींनी म्हटले की विकासाचं काम असेल, कशाचं काम असेल, पक्षाचं असेल, पक्षाच्या बाहेरचं असेल, आपल्याबरोबर असलेले अलायन्स असतील, आपल्याबरोबर येणारे सवंगडी असतील, आपल्याबरोबर येणारे नेते असतील, आपलं कुटुंब असेल, अगदी आपलं घर असेल, या प्रत्येक ठिकाणी फक्त मीच कसा मोठा, मीच कसा श्रेष्ठ आणि बाकीच्यांनी बाकी घरगड्यासारखं मी सांगितलं तरच काही करायचं, अशी अवस्था शरद पवारांच्या बाबतीत ही एकदम सटीक ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी हे भाष्य केलं, ही गोष्ट शोधायला तसं पाहिलं तर त्यांनी तर नाव नाही घेतलं, पण महाराष्ट्रातल्या या पत्रकारांनी बातम्या सुरू केल्या की नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली, शरद पवारांना भटकता आत्मा म्हटलं। खरं तर आत्मा हा जिवंतपणे भटकतो हे आपल्याला आता पण माहीत नव्हतं, ते कदाचित आता पण माहीत झालं। पण त्यामध्ये जर शरद पवारांचं कुठेही मोदींनी नाव घेतलं नाही तर मग ह्या मराठी पत्रकारांनी शरद पवारांवर टीका केली, हे कसं शोधून काढलं? मग याच्यामध्ये अनेक मंत्र मारले असतील, अगरबत्त्या लावल्या असतील, लिंबू कापले असतील, मंत्र टाकले असतील, मग त्यांच्या त्या यज्ञातून त्यांनी शोध लावला असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली, शरद पवारांना भटकता आत्मा म्हटलं। आणि ह्या अशा प्रकारचं जे काय शोध जर मराठी पत्रकार शरद पवारांच्या बाबतीत आणि नरेंद्र मोदींच्या बाबतीत लावू शकतात, म्हणजेच मोदींनी योग्य ठिकाणी बाण मारलाय, योग्य ठिकाणी नरेंद्र मोदींनी टीका केली आणि जी काही टीका केली ती अतिशय परखड योग्य केली। वर्णन, निवळ वर्णन किंवा एखाद्या घटनेचं साधर्म्य याच्यावरून नाव ओळखणं शरद पवारांवर टीका आहे, म्हणजेच शरद पवार तसं वागलेलेत, शरद पवारांची आत्मा महाराष्ट्रात भटकते हे पत्रकारांना माहिती आहे, तसं देशातल्या नागरिकांना सुद्धा माहिती आहे। 1967 साली महाराष्ट्राच्या राजकारणात जन्म घेतलेले शरद पवार तेव्हा या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे हे मानसपुत्र 67 साली आमदार झाले आणि त्याच्यानंतर त्यांचा जो राजकीय प्रवास आहे, मग कधी इंदिरा गांधींबरोबर तर कधी पोलोची स्थापना, भटकणं फक्त, म्हणजे हे मला मिळेल का, ते मला मिळेल का, हे फोडून मिळेल का, आत्मा त्यांनी कधीच कुठल्याच माणसाबरोबर एकनिष्ठ ठेवला नाही, कायम आपला आत्मा भटकत ठेवला। मग कधी राजीव गांधींना त्रास द्यायचा, कधी इंदिरा गांधींना त्रास द्यायचा, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या। अनेक वेळा काँग्रेसमधून शरद पवार बाहेर आले, काँग्रेस सोडली, परत आले, परत गेले। यांना नेहमी पंतप्रधान व्हायचे देशाचं,
पण तुम्ही एकनिष्ठ कधी काँग्रेस बरोबर राहिले नाही, न इंदिरा गांधींबरोबर राहिले, न राजीव गांधी बरोबर राहिले, आणि न राजीव गांधी नंतर गेल्याच्या नंतर सोनिया गांधी बरोबर सुद्धा तुम्ही एकनिष्ठ राहिले नाही. सोनिया गांधींच्या विदेशी मुळावर उठून यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. खरं तर यांना नंतर जेव्हा राष्ट्रवादी यांनी पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थापन केला, त्याच्यानंतर यांनी जवळजवळ पंतप्रधान पदाची आस सोडली होती. आता काय आपण पंतप्रधान होणार नाही, पण आपण महाराष्ट्रामध्ये एक पार्टी तयार करू आणि आपण महाराष्ट्रामध्ये आपला झेंडा फडकवू किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्या पार्टीचा मुख्यमंत्री करू, आपण एक हाती सत्ता आपण आणू. पण असंही काही होता आलं नाही. शरद पवार पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3.5 जिल्ह्यांचे फक्त होऊन राहिले. या 3.5 जिल्ह्यांच्या वरती शरद पवारांची सत्ता महाराष्ट्रात कुठंच आली नाही. आजही शरद पवारांना 3.5 जिल्हे इलाई असं म्हणलं जाते. काही नाही, शरद पवारांनी त्या 2-3 जिल्ह्यांच्या पलीकडे शरद पवारांना येता आलं नाही. आणि आज शरद पवारांची काय अवस्था आहे? शरद पवारांनी अगदी स्वतःच्या घरातच राजकारण करून मोकळं झालं. याला पाडायचं त्याला पाडायचं. बारामतीमध्ये 6 तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये फक्त आपला विरोधक संपवायचा, याला संपवायचं त्याला संपवायचं, कुणी वरच नाही आला पाहिजे. देशाचं राजकारण करताना कृषी मंत्री आपल्याकडं पद आहे, संरक्षण मंत्री पद आहे, देशाचा कधी विचार केला नाही. फक्त आपलं बारामती, आणि बारामतीचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास झाला. आणि मग जे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इतर जे तालुके, त्या तालुक्यांमध्ये सुद्धा 1 रुपयाची योजना शरद पवारांनी आणली नाही. तिथल्या लोकांना संपवलं, तिथल्या नेत्यांना संपवलं. यांना फक्त स्वतःचं राजकारण, स्वार्थी राजकारण करताना यांची आत्मा नेहमी भटकती राहिली. यांचा आत्मा कुठेही स्थिर राहिला नाही. आणि आपल्या मुलीला म्हणजे सुप्रियाताई सुळेंना सुद्धा शरद पवारांनी अतिशय आपल्याच ज्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्याच या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारचं अस्थिर वातावरण आणि ज्या प्रकारचं अस्थिर संस्कृती, हेच धडे शरद पवारांनी आपल्या मुलीला दिले. आणि आपली मुलगीसुद्धा आपल्या पावलांवर पाऊल ठेवूनच जे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंनी जे कार्य केलं असेल, मग फक्त विनाशाचंच, याला त्याला पाडण्याचं, त्याला याला फोडण्याचं कुठलाही विकास मतदारसंघात केला नाही. फक्त संसदेमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलायचं, सरकारच्या विरोधात बोलायचं आणि संसद रत्न पटकवायचा. बाकी जमिनी स्तरावर कुठलंही काम करायचं नाही. आणि आपल्यापेक्षा मोठं कुणी झालं पाहिजे नाही. मग आपल्या घरातही जरी कुणी शिक्षणाने चांगलं असेल, अर्थात ज्या आता सुनेत्राताई पवार अजितदादांच्या पत्नी सुप्रियाताईंच्या समोर उभ्या आहे, ह्या पण एक सुशिक्षित तरुण महिला आहेत. त्या पण इंजिनियर आहेत, त्यांना पण इंग्लिश हिंदी सगळ्या भाषा बोलता येतात. त्यांना पण व्यावहारिक ज्ञान आहे, त्यांना पण राजकीय वारसा आहे, त्यांच्याकडे पण एक विकासाचं व्हिजन आहे. पण आपल्या घरामध्ये आपल्यापेक्षा मोठं कोणी झालं नाही पाहिजे. जी शरद पवारांची जी काही वाटचाल आहे, शरद पवारांनी राज्यामध्ये कोणी मोठं होऊन दिलं नाही, तसं घरामध्ये सुद्धा आपल्यापेक्षा कोणी मोठं होऊ दिलं नाही. त्याच पद्धतीने सुप्रियाताई आज वागतात. महाराष्ट्रामध्ये काहीच झालं नाही. मग काँग्रेसचं कसं पानिपत झालं पाहिजे. काँग्रेसमध्ये आता आपल्याला 4 वेळा मुख्यमंत्री पद मिळालं, पण आपल्याला ते 5 वर्ष भोगता आलं नाही. मग आपण काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना का 5-5 वर्ष भोगून द्यायचं? 5 वर्ष कोणालाही सत्ता शरद पवारांनी भोगून दिली नाही. मग ते विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अगदी वसंतदादा पाटलांचं ती पूर्वीची कारकीर्द सोडली तर इथं कुणीही मुख्यमंत्री 5 वर्ष टिकू दिला नाही. ही
महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम सुद्धा शरद पवारांनी या भटकत्या आत्म्यांनी करून दाखवलं। मग काड्या टाकायच्या शिवसेनेमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कसं युद्ध होईल, हे कसे बाजूला होतील, शिवसेना कसा संपेल, भारतीय जनता पार्टीबरोबर कसं अलायन्स करता येईल, याच्यासाठी जर 2014 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटली, न मागताच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला। त्यावेळेस सुद्धा शरद पवारांना अपेक्षा होती की काही दिवस या नवीन ब्राह्मण मुख्यमंत्र्याला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना साथ द्यायची, नंतर हळूच कानात सांगायचं की आता सुप्रियाला मुख्यमंत्री बनव। पण देवेंद्र फडणवीसांसारखा अतिशय हुशार माणूस, त्यांनी बघितलं ही काहीतरी चाल आहे, नंतर त्यांनी यांचा पाठिंबा धुडकावला। शरद पवारांच्या बरोबर जाण्यापेक्षा उद्धव ठाकरेंबरोबर गेलेलं बरं, उद्धव ठाकरेंना चुचकारून परत आपला पाठिंबा मिळवला आणि या राज्यामध्ये 5 वर्षाचं सरकार देवेंद्र फडणवीसांनी चालून दाखवलं। या सगळ्या गोष्टीचा राग 2019 मध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जे सत्तेचं गाजर दाखवून आणि मग उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुम्ही यांच्या पाठीत खंजीर खुपसा, जसा मी वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसला होता त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि जी लोकांचं जे मन होतं, लोकांनी जे सत्ता युतीची सत्ता येण्यासाठी जे मतदान केलं होतं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बाहेर ठेवण्यासाठी मतदान केलं होतं, ह्या सगळा बदला सुद्धा या आत्म्यांनी घेतलाय। हे उगाच नरेंद्र मोदी किंवा हे पत्रकार याचा शोध जो कोणी लावला असेल तो अगदी योग्यच लावलाय आणि हा आत्मा आता भटकतोय। याच्या सगळ्या अतृप्त इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आणि ही शेवटची इच्छा आहे। खरं तर आता बारामतीमध्ये जो निकाल लागायचा तो लागलच, आपण काय म्हणत नाही असाच लागेल तसाच लागेल, पण ही शेवटची इच्छा सुद्धा शरद पवारांची पूर्ण होईल की नाही हे माहीत नाही। आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलीचा पराभव व्हावा ही शरद पवारांची इच्छा नसेल, पण नियती या सगळ्या गोष्टी कशा घडवून आणेल या 4 तारखेला आपल्याला समजतील आणि या भटकत्या आत्म्याची इच्छा पूर्ण होईल नाही होईल हे येणाऱ्या 4 तारखेला 4 जूनला नक्कीच समजेल। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।